बीडमध्ये जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांच्या मृत्यूचं गूढ जवळपास समोर आलंय। मृतदेहासोबत सापडलेल्या चिठ्ठीत वरिष्ठ अधिकाऱ्याचं नाव घेत मानसिक छळाचा आरोप करण्यात आलाय, तर 7 दिवसांनी गुन्हा नोंद करण्यात आलाय। पाहूया। बीडमधल्या जीएसटी अधिकाऱ्याचा संशयास्पदरित्या मृतदेह सापडलाय। सोलापूर धुळे महामार्गाजवळ कारमध्ये सचिन जाधवर यांचा मृतदेह सापडला। याच गाडीच्या खाली एक मडकं आणि जळालेला कोळसाही आढळलाय, तर मृतदेहासोबत एक चिठ्ठीही सापडली आहे। या चिठ्ठीत जाधवर यांनी मृत्यूला वरिष्ठ अधिकारी प्रदीप काटे हे जबाबदार असल्याचं म्हटलंय। वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे हे सातत्यानं मानसिक त्रास देत होते। कामाच्या नावाखाली अवेळी फोन करून सतावलं जात होतं। हुले कन्स्ट्रक्शनसह इतर काही कन्स्ट्रक्शन्सच्या फाईल्स लवकर पूर्ण करण्याचा तगादाही होता। प्रदीप फाटे हे बेकायदेशीर काम करायला लावायचे। कामाचा नाहक दबाव टाकून मानसिक खच्चीकरण केलं जात होतं, असं या सुसाईड नोटमध्ये स्पष्ट नाव असताना सुद्धा सुरुवातीला गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। त्यांच्या जे गाडीमध्ये ती सुसाईड नोट आहे असं म्हणतात, ती मला अजून दाखवली गेलेली आहे। असं फिर्याद घेऊ आपण, थोडं वेट करा, या गोष्टी मला उत्तर दिलं जाते। माझी फिर्याद घेतली जात नाहीये। माझी मागणी एवढीच आहे की जी माझी फिर्याद दाखल केली जावी आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। गुन्हा दाखल करण्यासाठी जाधवर यांच्या आई, पत्नी आणि भाऊ तसंच नातेवाईक आक्रमक झाले होते। नातेवाईकांनी बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलनही केलं। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातनं हलणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली होती। त्यानंतर या प्रकरणात तब्बल 7 दिवसांनी पोलिसांनी जीएसटीचे सहाय्यक आयुक्त प्रदीप फाटे यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय। बीड येथील वस्तू व सेवा कर अधिकारी श्री सचिन जाधवर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबतचा गुन्हा त्यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून दिनांक 23/1/26 रोजी दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय वरिष्ठांच्या पर्यवेक्षणाखाली सखोलपणे करण्यात येत आहे। दरम्यान या प्रकरणात आरोप होणारी व्यक्ती प्रदीप फाटे फरार असल्याची माहिती मिळतेय। तर हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊयात। 16 जानेवारीला सचिन जाधवर दुपारी 3 वाजेपासून बेपत्ता होते। काही तासातच पत्नी मयुरी जाधवर यांनी बेपत्ता असल्याची तक्रार दिली। सचिन जाधवर यांचा मांजरसुंबा घाटातील रस्त्यावर त्यानंतर मृतदेह आढळला। सचिन जाधवरांच्या कानातनं आणि नाकातनं रक्त बाहेर आलं होतं। सचिन जाधवर हे 2012 मध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रथम आले होते। तसंच त्यांची इंग्रजी व्याकरणावरील विविध पुस्तकं देखील प्रकाशित झालेली आहेत। सचिन जाधवर यांच्या कारमधून फॉरेन्सिक टीमनं रक्ताचे नमुने आणि हाताचे ठसे घेतलेत। आता या प्रकरणात सुसाईड नोटमध्ये लिहिलेल्या आरोपांनुसार पोलीस कसा तपास करतायत, फरार प्रदीप फाटे कधी सापडतो आणि कुठवर धागेदोरे जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।